नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत तंत्रविद्येचा राजा सुरूरच्या धावजी पाटलाचा इतिहास। 18व्या शतकात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर गावचा धावजी पाटलांचा जन्म। लहानपणापासूनच धावजी पाटलांना तंत्रविद्येची खूप आवड होती। आपल्याला पण तंत्रविद्या यावी, आपण ती शिकावी असे त्यांना कायम वाटायचे। परंतु समाजात या गोष्टींना विरोध असायचा। त्यामुळे धावजी पाटलांना त्यांच्या घरातले, गावातले लोक त्रास द्यायचे। दिवसेंदिवस धावजी पाटील जसे मोठे होत गेले तसे ते तंत्रमंत्र काळी विद्येकडे अजून वळत गेले। तेव्हा घरच्यांनी धावजी पाटलांनी अजून काळ्या विद्येच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांचे लग्न लावून दिले। परंतु तरी त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही। त्यांना लागलेला तंत्रमंत्रेचा नाद सुटत नव्हता। एके दिवशी धावजी पाटील घर सोडून गेले व रानावनात फिरू लागले। रानावनात भटकत असताना त्यांना एक साधू भेटले। त्या साधूंनी धावजी पाटलांना कोलकात्याला जाऊन काली मातेची पूजा करण्याचा मौलिक सल्ला दिला। 14 वर्ष धावजी पाटील काली विद्या शिकत होते व ते काली जादू, तंत्रविद्या यात पारंगत झाले। त्याचवेळी धावजी पाटलांना काली मातेने दृष्टांत दिला। त्या दृष्टांतामध्ये काली माता म्हणाली, धावजी, तू आता आपल्या घरी जा, तिथल्या लोकांची सेवा कर। तेव्हा धावजी पाटील सुरूर गावात परतले। अचानक घरातून निघून गेल्यामुळे व 14 वर्षानंतरच घरी आल्यामुळे धावजी पाटलांचा त्यांची बायको तिरस्कार करू लागली। घरातील व गावातील लोक त्यांच्याशी बोलत नव्हते। धावजी पाटील गावात आल्याचा आनंद कोणालाच झाला नाही। असे असताना एक दिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजी पाटलांनी अद्भुत चमत्कार केला। त्यांनी बैलाचा कासरा आकाशात फेकला व 8 बैल हवेत उडवली। त्यावेळेस पूर्ण गावाला धावजी पाटलांची प्रचिती आली। एके दिवशी धावजी पाटलांनी काली मातेची पूजा मांडली। काली माता त्यांना प्रसन्न झाली व तिने पाटलांना काळूबाईला शरण जाण्यास सांगितले। तेव्हा काळूबाईने धावजी पाटलास जिवंत समाधी घेण्यास सांगितलं। सन 1868 मध्ये धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली। त्या काळातील प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली। आजही लाखोंच्या गर्दीत लोक धावजी पाटलांच्या समाधीवर दर्शनासाठी येतात आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षा सांगतात। भक्तगण धावजी पाटलांपर्यंत आपल्या इच्छा पोहोचवण्यासाठी समाधीवर लिंबू, मिरच्या, चिलीम व कोंबडीचं रक्त ओतू लागले। कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांचं मंदिर उभं झालं। हे मंदिर पुढे जाऊन काळ्या जादूसाठी, वशीकरणासाठी उल्लेखलं जाऊ लागलं। मित्रांनो, ज्यावेळेस धावजी पाटील समाधी घेण्यात चालले होते त्यावेळेस त्यांनी आपला शिपाई चेडोबा याच लोकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आपल्या जवळची जागा दिली। कालांतराने चेडोबाचे निधन झाले व निधनानंतर तिथे चेडोबाचं मंदिर उभं केलं। मित्रांनो, धावजी पाटलांच्या आशीर्वादाने भूतबाधा तर नाही होतेच, पण आपले संकट देखील दूर होतं। कालांतराने आजूबाजूला कैकाडी बाबा, लक्ष्मण बाबा अशी मंदिरे वाढत गेली। हळूहळू या ठिकाणी कोंबडा आणि बकरी कापण्यास सुरुवात झाली। धावजी पाटलांचा धावा केल्यास आपल्या मागे लागलेला भूतबाधा नाहीशी होते असा समज दूरवर पोहोचला। धावजी पाटलांचा धावा केल्यास आपल्या मागे लागलेली भूतबाधा नाहीशी होते असा समज दूरवर पोहोचला। शत्रू वशीकरण, विनाशकार्य अशा अनेक अडचणींसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करू लागले आणि ही जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाऊ लागली। बोलतं सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग भलं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।